तर आज आपण बनवणार आहोत सुकटचं सवतळलेलं. जेव्हा आपल्या घरात भाजी नसते, फिश नसतो, तेव्हा काय करायचा हा प्रश्न येतो. तेव्हा हे लवकर होणारं, झटपटीत आणि स्वादिष्ट सुकटीचं सवतळलेलं. चला तर आपण स्टार्ट करूया. आपण इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत, घरचेच मसाले आहेत. कांदा, टमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि बटाटे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता. आणि साधारण आपले घरचेच मसाले. चला तर आपण सुरू करूया. तर आधी आपण सुकट भिजवून घेऊया, म्हणजे त्याच्यातली थोडीशी घाण वगैरे जी असेल ती निघून जाईल. तर आपण सुकट आता भिजत ठेवलेली आहे. तर चला तर मग आता आपण करायला घेऊया. आजची शेफ आहे माझी आई सुषमा हजारे. भांडं ठेवून थोडंसं तेल टाका आणि व्यवस्थित गरम करून घ्या. आणि त्यावर लसणाची फोडणी, लसूण थोडासा व्हायला पाहिजे त्याच्याला. थोडा लसूण लालसर झाला की त्यावर आपण कांदा टाकून घेऊया. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा झाला की त्यावर आपण टाकणार आहोत बटाटे. थोडी बटाटे आपण करून घेऊया. बटाटे थोडे वाफवून घ्यायचे आहेत. एकदा बटाटे थोडे वाफले की त्याच्यावरती आपण घरातलेच मसाले, हळद, लाल तिखट आणि थोडीशी आपले घरातले जे मसाले असतील तो मसाला तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट करू शकता. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्या त्यात आधीच थोडी, तर त्याला छान चव येते. बटाटे थोडे शिजलेले आहेत, तर त्यात आता आपण त्याच्यावरती सुकट टाकून घेऊया. आणि थोडंसं ते मिक्स करून व्यवस्थित शिजवायला आपण ठेवूया. टमॅटो पण आणि त्यावरती थोडा आता टमॅटो पण टाकून घेऊ. तर आता थोडं शिजलेलं आहे, तर तुम्ही एखाद दोन आमसूल त्यात टाकू शकता. आपण आधीच टमॅटो टाकला आहे त्यामुळे जास्ती आंबटपणा नको. आत्ताच खूप दिसायला छान दिसतंय आणि सुगंध तर खूपच छान आलेला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाका, चवीपुरते मीठ, आपलं सुकटचं सवतळलेलं तयार झालेलं आहे आणि खाण्यास एकदम छान तयार झालेलं आहे.
हे तुम्ही भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर ती चपातीबरोबर ती खाऊ शकता. व्हिडिओ अशा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच आम्ही छान छान रेसिपी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. धन्यवाद.